जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। घोराडमध्ये लाखोंचा कचरा घोटाळा, विलगीकरण केंद्र बंद, गाव कचऱ्यात, प्रशासन झोपेत की संगमतात। घोराड गावामध्ये स्वच्छतेच्या नावाखाली उभारलेले कचरा विलगीकरण केंद्र पूर्णपणे ठप्प पडले असून लाखो रुपयांचा निधी अक्षरशः वाया गेल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे। स्वच्छ भारत मिशनचा फक्त फलक आणि फोटो सेक्शन पुरतीच मर्यादा ठेवत प्रत्यक्षात गावाला कचऱ्याच्या ढिगारात ढकलण्यात आलाय। गावातील रस्ते, चौक, मोकळी मैदाने कचऱ्याने भरलेली असून दुर्गंधीने नागरिकांचे जगणे असह्य झाले। डास, माशा आणि साथीच्या आजारांचा धोका वाढत असताना प्रशासन मात्र पूर्णपणे निष्क्रिय आहे। ही केवळ निष्काळजीपणा नाही तर थेट जनतेच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जबाबदार ग्रामसेवकालाच गावातील कचरा कुठे टाकला जातो याची कल्पना नसल्याचं उघड झालंय। माहीत नाही या बेजबाबदार उत्तराने संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभारच संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। मग हा निधी गेला कुठे? केंद्र उभारूनही ते बंद का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत। गावात आता उघडपणे चर्चा सुरू आहे। निधी आला, वाटला आणि काम फक्त कागदावरच दाखवले। रोजगार हमी आणि स्वच्छता योजनांच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार झाला का याची चौकशी होणे अत्यावश्यक ठरत आहे। रोशन वांदिले, जनसंग्राम न्यूज, सेलू।